नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि अगदी आता रात्रीचे 12:15 वाजले. 12 वाजून 15 मिनिट झाले आणि व्हिडिओला सुरुवात केली. का तर आज तर सकाळपासून काही व्हिडिओ वगैरे घेतलाच नव्हता. मेघा गेली, त्यानंतर दुसऱ्याशी आई आपलं स्नेहा आणि ताई गेल्या आणि घर खाली झालं. मग एकदम नाही का असं, मग नंतर मी कुठलंच काही घेतलं नाही. माझे काम होते ते आवरत बसले. आणि आज संध्याकाळी अचानक आमचं ठरलं याला जायला, भीमाशंकरला जायला. तर तिकडचं दर्शन घ्यायचं होतं, जायचं होतं आम्हाला त्र्यंबकेश्वरला. पण तिकडं काय मंदिराची कामं चालू आहे किंवा गर्दी आहे, काय माहिती काय. इकडे पण गर्दी आहेच आहे. बघू आता, बोले बाबा देतील दर्शन. तर येणं माझं तोंड एक साईड जाऊन जीभ बरी नाही झाली, त्यामुळे थोडंसं बोलायला त्रास होतो. यश, मी, मेघा, प्रथम असंच आम्ही चालू. साहेब तर काही नाही आहे, त्यांना नाही वेळ आहे. ते बोलले 2 दिवसांनी मला शिर्डीला जायचं आहे, तुम्ही आता जाऊन या. मग आता कधी जात आहे काय माहिती, त्यांच्या वेळेनुसार आम्हीच चाललो आहे. आता रात्रीचं इथून निघतो, सकाळी तिथं उतरू. आत्ता आम्ही सगळ्यांनी आंघोळ केल्या. आता निघायच्या अगोदर सगळ्यांनी आंघोळी करून घेतल्या, म्हणजे सकाळी डायरेक्ट तिथं उतरलो की दर्शनाला जायला. एक्स्ट्रा कपडे घेतलेत. तिथं जरा भिजलो वगैरे, पावसाने जातं पुन्हा येऊपर्यंत तेवढा प्रवास करू, म्हणजे ओले कपडे नसावे. आणि थोडंसं मी सामान पण घेतलं आहे, दाखवते काय घेतलं ते. बॅगमध्ये आहे ना मी एक्स्ट्राचे सगळ्यांना एक जोडी कपडे आणि एक चादर वगैरे घेतली. का तर गाडीमध्ये AC ना, मला खूप थंडी वाजत म्हणून मी घेतले. माझा ड्रेस, येसचे कपडे, दीदीचे कपडे वगैरे असं ना एक सगळं घेतले. आणि माझ्या पर्समध्ये मी सगळे माझे गोळ्या, औषधं, चार्जरची वायर आणि असे देवाचा प्रसाद राहिलेला, म्हणजे तो पण गोड खायचा असलं तर माझे गोळ्या वगैरे, काय नॅपकिन, पावडरचा डबा, टिकली वगैरे जे लागतं ना पर्समध्ये सगळं असं जे लागणारं यामध्ये घेतलं आहे. गोळ्या वगैरे जे सकाळी लागणार आहेत एका बाजूला ठेवल्यात की सकाळी उपाशीपोटी जे लागतात ते झालं आहे. आणि हा एक मोबाईल जो असतो आहे तो त्यामध्ये. आणि यामध्ये इकडे एका पिशवीमध्ये बघा ह्या 2 बॉटल, एक पाण्याची ना 5 लिटरची बॉटल पण घेतली. सफरचंद, यात पण एक नॅपकिनमध्ये मी अशी सुरी गुंडाळून घेतलेली. का तर सफरचंद वगैरे कापायला. बॉटल, कचोरी, हे बघा कचोरी वगैरे, चकली आणि आपले याचे ड्रायफ्रूटचे लाडू जे बनवले ते अशा डब्यांमध्ये मी भरून घेतले. सगळे असे पॅकिंगचे डबे करून घेतले, म्हणजे गाडीत वरच्यावर ठेवलं तर पोरांना खायला होईल, ज्याला भूक लागेल त्याला. असे हे घेतलेत मी ते, म्हणजे हे दोन्ही गाडीमध्ये राहील पुढे आणि एवढी एक बॅग पाठीमागे ठेवता येईल. आणि मला एक उशी टेकायला उशी लागेल ती काढून घेतली. जे बिल आहे ना मी ग्लिसरीन वगैरे लावली काय पण ते काय अजून बरं होईना, खूप जोरात दाताखाली चावलेली म्हणून ते दुखतं आहे मला भरपूर. तर बोलताना वगैरे पण मला खूप त्रास व्हायला लागला त्याचा. त्याने एक साईड पूर्ण अशी दुखायला लागली, दुखतं एक बाजूने. तर चला आता यांचं आज चालली आवरते आणि मशीन वगैरे लावून ठेवणं, म्हणजे सकाळी भाभी आली तर कपडे सुकायला घाल ना, मशीन वगैरे मी आता लावून देते. म्हणजे साहेबांना पण ते काही जमत नाही, त्यांना नाही जमत हे सगळे कामं, ते आपले उठून जातील त्यांचं आवरून. मी माझं थोडंसं आवरून जाईल, म्हणजे भाभीला सोपं पडेल. खाली आलं तिथं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. गाडी लावली इथे. आता डिक्कीमध्ये सामान ठेवायचं आहे. येते पाण्याचं असं जास्त घेतलं आहे का, मी आहे सण तिथं उशी वगैरे असं वरती ठेवलं आहेत. हां चल. दीदी आता येताना केस धुतले तर ओले केस आहेत. किती वाजले? 1 वाजले दीदी बरोबर. हां 1:06 मिनिट. आत्ता निघालो आहे आम्ही. पोहोचू आपण. हो आता अजून पुढे मेघाला घ्यायचं आहे. मेघा आली आता. पुढे घ्यायच थोडीशी पाणी तिथं वाटतं. आता पाणी नाही ना. हा मस्ती करत होता, बोलतो मी मुद्दाम तिथं उभी केली मेघाला. सिद्धी बरं आहेत ना. अच्छा तुझी आणि हीच बॅग आहे का? सर इकडे दीदी. आई वाईट करा.
तर आता सकाळचे 4:15 वाजले पहाटचे. आता आम्ही बरंच जवळजवळ आलो. पण मी काय केलं इथे, आम्ही सगळे फ्रेश झालो, चेंज केलं, कारण पुढे आता सोय भेटेल नाही भेटेल माहीत नाही. आता जवळच आलं इथे, तर 6 वाजेपर्यंत पोहोचणार आहे. आता 4:15 झाली. चेंज वगैरे करून घेतलं, फ्रेश झालो, मस्त ब्लॅक कॉफी पिलो आम्ही. पोरं अजून काय काय घेत आहे इथे बघा. पेट्रोल पंपावर थांबलेलो, काय काय घेतले त्यांनी जरा खायला. त्यांना काय आणलं तू, काय काय आणलं? अच्छा यांनी आणले वेगळं, ज्याला काय पाहिजे त्यांनी ते बघ कसे घेऊन. यशने मी फक्त ब्लॅक कॉफी घेतली, तो पितो अजून. खूप गरम होती. चला आता इथून निघू, अजून 2 तास आहे पोचायला. डिकी कॉल. तर आता आम्ही आलो इथे, गाडी पार्किंग वगैरे करते, पण एवढा पाऊस चालू आहे ना बाहेर, खूप म्हणजे खूप पाऊस चालला आहे. आता खाली उतरायचं, 2 किलोमीटर चालत जायचं आहे. बघू आता पावसात कसं कसं जाणं होतं ते. भरपूर पाऊस चालला आहे. हे असे सगळे रेनकोट विकत आहे. आम्ही पण घेतले 3, घरून 2 आणलेत. सगळे असे रेनकोट घेतात त्यांच्याकडून. चला मग शूट घेऊन फक्त आपण काय पोहोचू नाही शकत. हे बघत आहे ना, अशी हालत आहे. इतका पाऊस आहे, मला वाटत नाही पुढे मी कुठलं काही शूट घेईल, दाखवल, काहीच नाही. मोबाईल सगळं गाडीमध्ये ठेवा असं मला वाटायला लागले. खूप म्हणजे खूप पाऊस आहे. यशने त्यांनी रेनकोट घातले, पोरी नाही उतरले अजून. भयानक पाऊस आहे, छत्री काही राहत नाही आहे. काहीतरी करा ना तुम्ही. हे असं वातावरण इकडचं थोडंसं काढलंय मोबाईल, ओलं होतंय. पण बघा सगळ्यांची अशीच हालत आहे की सगळे रेनकोट घालून. आता 1 किलोमीटरपर्यंत चालत आलो जवळजवळ आम्ही. अजून 1 किलोमीटर चालायचं आहे. पाऊस कमी आहे, पण फक्त नुसता धूर आहे. तुम्हाला सांगते, नुसता धूर आहे. हां, झाडं आहे ना दोन्ही साईडनं, खूप झाडं आहेत. ते बघा नुसता असं धूर आहे. जसं राजस्थानला होतं नाही का, मी का आपण गेलो तेव्हा ते धुकं, तसं धुकं आहे तिकडे. लाईन बघा, 1 किलोमीटर पुढे जायचं आहे, लाईन आहे खूप. आम्ही 7 वाजता लाईनीला लागलो आहे आणि 9:15 वाजले. आता 9:15 वाजले, अजून लाईन आणि खूप पुढे, भरपूर पुढे. आणि मागे दाखवते किती तमाशा आहे. इतकी लाईन आहे, इतकी लांबपर्यंत लाईन आहे ना. आणि वरतून पाऊस चालू, खूप म्हणजे खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. इथून पहिलं दुकान चालू झालंय, बेलपत्र जे काय आहे हे बघा सगळं इथं आहे. हे पहिलं दुकान लागलं. आम्ही एकदम पुढे जाऊन घेणार, इथे नाही घेणार, कारण अजून पुढे खूप लाईन आहे. आम्ही तो विचार करत होतो की जाऊया का मागे, रिटर्न जाऊ का, पण जीवच होईना मागे रिटर्न जायला कोणाचाच. यशला पुन्हा एवढी गाडी चालवायची, तर काय काय होतं, कधी दर्शन होतं. तर आता आम्ही इथून निघालो, 12 वाजले. खूप म्हणजे खूप इतकी गर्दी आहे आणि एवढा पाऊस, एवढा धूर आहे, तर काही सुद्धा कुठं समोरचं काही दिसत नाही, काहीच नाही आहे. काय सांगणार. कोणी जर येणार असेल ना रविवारचा, अजिबात चुकून सुद्धा कोणी येऊ नका इकडे. खूप गैरसोय, भरपूर गैरसोय येते. रविवारचा दिवस सोडून आहे, शनिवार, रविवार, सोमवार अजिबात येऊ नका. येण्यासारखी लाईन आणि म्हणतात ना असं नियोजन नाही, अजिबात नियोजन नाही. आम्ही एवढं ठिकाण फिरतोय ना, नियोजन नाही आहे. रात्र प्रवास ना, तिकडं काही कॅमेऱ्याला अलाउड ना, कशाचं काही ना, काहीच नाही. त्यामुळं थोडंसं लाईनीमध्ये वगैरे दाखवलं तुम्हाला. आता निघालो आहे घराकडे आम्ही. वातावरण तेवढं चांगलं आहे, मस्त एकदम हिरवं. उतरून काय करते, उतरलो तेव्हा तर काय तुला घरी द्यायची. चांगलं आहे हिरवळ पण. तर आता आम्ही लोणावळ्यामध्ये आलो आहे. जेवलो गरेमध्येच थांबून. मी थोडी दाल खिचडी खाल्ली. तुम्हाला सांगितलं का मला इथं थोडंसं खाता नाही येते, दात वगैरे दुखते, जीभ पण दुखते. आणि हे बाकीचे थोडी उतरली तर
यश काय काय घ्यायला उतरलाय. मेघा आणि मी बसलेली गाडी. इतकी दगदग आणि एवढा पाऊस वगैरे होता ना, मी अजिबात जास्त काही व्हिडिओ नाही घेतल्या. आता दीदी बोलली तुला चहा आणू का, तर म्हटले आण मग. आई खायचं गेला काही चिकी वगैरे आणायला. आलं काय काय घेऊन. आता इथं चहा घ्यायचा आहे. हा बिना साखरेचा आहे का? साखर टाकायला लागेल त्याच्यात थोडी. टाकते का? मग तुला चव. तू घेतली का साखर? हां थांब. पाऊस चालला इकडे. लोणावळ्याच्या पुढे पाऊस आहे. मला नाही इथे उभं राहायचं होतं. आपल्या गाडीचं हे ओपन करू ना, पण हायवेला नाही आहे गर्दी. थोडंसं म्हटलं आनंद घ्यावा. मुंबईमध्ये तर आम्हाला कधीच नाही त्याचा आनंद घेता येत. बंदच ठेवावे लागतंय नेहमी. बघा ही काच वरचं जे आहे ना. मस्त पाऊस चालला. आता थोडंसं कमी झालं इकडे. भरपूर पाऊस होता. पाऊस होता तिकडे भीमाशंकरला. मोबाईलच काढून नाही दिले आम्हाला. तर ताईंनो, तुम्हाला दाखवलेलं भीमाशंकरवरून येताना लोणावळ्यामध्ये थांबलेला चहा वगैरे घेतला. तिथून पुढे ना खूप पाऊस वगैरे चालू होता. ते दाखवलं आणि आलो घरी. आम्ही 7 वाजता आलो घरी. पण इतकं दमलेलो होतो ना की परवा रात्रीचा पूर्ण रात्रभर गाडीत प्रवास. तिकडे पूर्ण इतका लाईनीला उभं 5-6 तास लाईनीला उभं. पुन्हा गाडीत बसून येऊन तो प्रवास. इतकं दमलेलो आम्ही. एवढं लवकर रात्रीत आल्यावर बनवलं पण नाही काही. दाल खिचडी वगैरे मागवली बाहेरून आणि तेच खाल्लं. इतकं लवकर झोपलो ना आम्ही. 10 वाजेच्या अगोदरच मी झोपून घेतलेलं. आता ना माझी देवपूजा वगैरे सकाळी लवकर झालेलं. आता अगदी 1:30 वाजला आहे. आता दीदी नाही इकडे झोपलेली आज, म्हणून मला सकाळचा आज काही मोबाईलच नाही घेता आला. आणि साहेब गेले आज शिर्डीला. त्यांचे मित्र वगैरे आपलीच गाडी घेऊन गेले. 4-5 जण गेले. तर ते गेले शिर्डीला. मग त्यांचं आवरून दिल्यानंतर मग मी जेवणाला वगैरे लागले. पण तिकडे दरवाजा बंद करून जेवण बनवलं. तिथे झोपली. म्हटली एवढी दमलीत आता पुन्हा तिला नाईटला जायचं आहे. तर जेवणामध्ये काय काय बनवलं आहे ते दाखवते. तर बघा इथे आज तोरीचं आणि मुगाच्या डाळीचं वरण बनवलं आहेत मी. तर असे हे वरण बनवले आहेत. चपात्या केल्यात. खूप थोडेसे चपात्या केल्यात आज. आणि इथे ही मोडाची उसळ बनवलीत. एक बटाटा घातला आहे आणि उसळ बनवली अशी. मेथीची भाजी केली. फक्त कांदा घातला आहे आणि साधी सिंपल केली. लसूण जिरं मिरची थोडंसं खलबत्त्यात कुटून घेतलं आणि अशी कांदा टाकून आज भाजी बनवली. मला आवडते अशी. याचा उपवास आहे. साबुदाणा बनवून ठेवला आहे आणि भात. दीदी भातच नेणार डब्याला. तर असं झालं आहे बनवून. पापड चटणी आहे परवाच्या थोडीशी. किचन भांडी बिंडी सगळं भाभी आवरून गेली. आवरले सगळं. काही पसारा नाही, काही नाही आहे. तर आत्ता दीदीला उठवलेत मी आणि अजून मला जेवायचं वगैरे. पण तो येऊन जाऊनचा एवढा थकवा ना. ते लाईनीला उभं राहून ते पायऱ्या चढ उतर इतकं. काय झालं, पाऊस एवढा चालू होता ना, इतका पाऊस चालू होता. मोबाईल काढायला दाखवायला काहीसुद्धा चान्सच नव्हता. आणि तिथं त्यांची ते पातळ रेनकोट घेतली. आपली छत्री तर काही राहणारच नाही. जे आपण कोण जाणार असेल ना ताई, खरंच कोणताही दादा जाणार असेल ना, शनिवार रविवार सोमवार अजिबात त्या साईडला फिरकू नका. इतकी गर्दी. कारण ते मंदिर होतं बंद आज कितीतरी दिवस आणि आता चालू केलं आहे. येड्यासारखे लोकांचे हाल आहे तुम्हाला सांगते. आणि खाण्यापिण्याची पण काही सोय नाही, व्यवस्थित अजिबात सोय नाही आहे काही. आम्ही तर नंतर पुढे येऊन मग जेवलेलो. परवा तर रात्री घरून जेवण गेलो. त्याच्यावर काल दुपारी आम्ही जेवलो. पण तिथं घरगुती ते ताईंनी जेवण दिलेलं बनवून. म्हणजे हॉटेलच होतं गोविंद पॅलेस म्हणून. पण त्यांनी ना घर आणि हॉटेल त्यांचं एकच छान जेवण बनवून दिलं. मी तर तिथे पण दाल खिचडीच खाल्ली. 1 ग्लास निंबू पाणी पिले आणि थोडीशी दाल खिचडी खाल्ली. तर तुम्हाला सांगते तिकडे ना त्या साईडला आपण बोलतो ना एवढं मोठं देवस्थान एवढं आहे, पण प्रमाणाच्या बाहेर गैरसोय आहे. आणि गर्दी जर म्हणाल ना, लहान मुलं तर शक्यतो कोणी घेऊनच जायचे नाही लहान मुलांना. इतकं आम्ही वैतागलेलो अक्षरशः. मला कधी देवाचे तर कधी वाटत नाही, पण यावेळेला ना मला भरपूर म्हणजे भरपूर असं एकदम असं झालं की
एक तर रात्री प्रवास केलेला, जागरण झालेलं, ते पुन्हा तेवढं उभं राहायचं ना, कुठले काही अशी आंघोळीची वगैरे सोय नाही का, कुठं काही हे नाही. आम्ही तर अगदी 4 वाजता सकाळी इकडे होतं पेट्रोल पंप, तिथेच फ्रेश झाले, तोंड बिंड धुवून येते करून आम्ही तिथे चेंज बिंग करून गेलेले. आणि नंतर तिकडे तर काही सोयच नव्हती पुढे. म्हणजे आम्हाला असं यावेळेस असं एवढं हिंडतो ना, कुठं कुठं गेलो, एवढं राजस्थानला आमची काहीच गैरसोय नाही झाली आहे कुठं काही. इकडे थोडंसं वाटलं असं, जे आपण जातील त्यांनी व्यवस्थित काळजी घेऊन जावा. आणि मंगळवार ते शुक्रवारच्या आतमध्ये ज्यांना जायचं त्यांनी जा. तिथले ते बोलतात शक्यतो लवकर दर्शन होतच नाही. 11 वाजेपर्यंत चालू असतं, सकाळी 7 ते 11पर्यंत चालू असतं मंदिर. रविवारीच फक्त चालू ठेवतात, त्यात पण भयानक गर्दी असते. ज्या जाईल ताई दादा त्यांनी काळजी घ्या. आणि म्हणजे माझं सांगायचं, मी जाऊन आलेत म्हणून जिथला जसा अनुभव असेल तिथलं मी सांगत असते तुम्हाला. जो अनुभव आपल्याला आला तो तर थोडासा कठीणच अनुभव होता तुम्हाला खरं सांगायचं तर. आता एवढं उज्जैनला गेलोही झालं, एवढं दर्शन भारी भेटले, ओंकारेश्वरचं वगैरे काहीच नाही. पण इकडे थोडंसं आहे ना भीमाशंकरला मुलं पण वैतागून गेली, अक्षरशः मुलं वैतागून गेले होते. यश तर रात्री 10च्या अगोदर झोपला आणि सकाळी त्याला 6 वाजता जिममध्ये जावंच लागलं. पण मी उठले, त्याला ॲपल वगैरे कापून दिलं आणि आता साहेबांचं नंतर आवरून दिल्या. पोहोचली साहेब जवळजवळ, बरेच पुढे गेलेत कधीचे, आताच फोन केलेला. चालेल, चला आता ह्या व्हिडिओचं इथंच एंड करते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.